इयत्ता 8वी मार्गदर्शिका आज पाहत आहोत आपण मराठीमध्ये चालला आहे आपला उपघटक क्रियापदांचे अर्थ. आता पहा, क्रियापदाच्या रूपावरून निरनिराळ्या काळांचा बोध होतो. आपण मागच्या लेसनला पाहिलेलं आहे. या क्रियापदाच्या रूपांवरून काळाचा बोध न होता आज्ञा, उपदेश, विनंती, कर्तव्य, इच्छा, संकेत वगैरे बोलणाऱ्याच्या मनातील हेतू, उद्देश किंवा प्रयोजन समजते. यालाच व्याकरणात क्रियापदाचा अर्थ असे म्हणतात. बरं, आता काय पहा, समोर कसा बोलतो, तो कोणत्या अर्थाने बोलतो हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि हे कधी समजतं, जेव्हा आपण लोकांशी खूप बोलतो तेव्हा आपल्याला समजतं की याला काय म्हणायचं. एखादा काय म्हणतो, चल मी हे काम करते, म्हणजे याचा अर्थ समोरच्या मनामध्ये असतं की तू हे काम कर, हो की नाही. लेकी बोले सुने लागे तसं. आता पहा, क्रियापदाचे अर्थ 4: स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ. स्वार्थ म्हणजे स्वतःचा किंवा मूळचा अर्थ. क्रियापदाचा केवळ स्वतःचा अर्थ तेवढाच समजतो तेव्हा त्या स्वार्थी क्रियापद असे म्हणतात. याच्यामध्ये कुठलीही भावना नसते. सरळ सरळ जो क्रियापदाचा अर्थ आहेच तोच अर्थ असतो, याला म्हणायचं स्वार्थी. मुले क्रिकेट खेळतात, सीमा शाळेला गेली, मी नक्कीच शर्यत जिंकेन. दुसरा प्रकार आहे आज्ञार्थ. क्रियापदाच्या रूपावरून मागणे किंवा आज्ञा करणे, आशीर्वाद देणे, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश करणे या गोष्टींचा बोध होतो तेव्हा त्यास आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात. उदाहरण पहा, मुलांनो सर्वजण शांत बसा. म्हणजे याचा अर्थ काय आहे, मुलांनी शांत बसावी इच्छा आहे मग नाही आपली, मग आपण त्यांना आज्ञा देतो. शिक्षक लोक त्यांना आज्ञा देतात की मुलांनो शांत बसा, ती झाली आज्ञा. देवा सर्वांना सुखी ठेव, ही पण माझी इच्छा आहे, पण ती मी देवाला म्हटल्यामुळं त्याचं स्वरूप कसं होतं, प्रार्थनेचं, हो की नाही. देव तुमचे चांगले करो, ही माझी सदिच्छा झाली, याला काय म्हणतो आपण, आशीर्वाद. एवढे माझे काम कराच, ही आहे विनंती. जर या इथे जर एखादं म्हटलं हे एवढे माझं काम करा, नाही तर बघा खबरदार, याद राखा मी काय करल ते, मग झाली धमकी, हो की नाही. मग काय होईल, धमकी. मी हे काम करू, अनुमोदन प्रश्न. तेवढी फरशी पुसू पाहू, सौम्य आज्ञा. तेवढी फरशी पुस पाहू, हे काय, सौम्य आज्ञा. आता मुलगी जर चिडलेली असेल तर आई हळूच म्हणते, राणी तू हुशारी ना, तेवढी फरशी पुस पाहू पटकन, हो की नाही. पुढचा आहे विद्यार्थ. जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजेच कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होतो तेव्हा त्यास विद्यार्थ रूप असे म्हणतात. विधी, विद्यार्थ. उदाहरणार्थ पहा, मुलांनी मोठ्यांची आज्ञा पाळावी, हे कर्तव्य आहे. अंगी धाडस असणाऱ्यांनीच हे करावे, म्हणजे योग्यता असेल त्यांनीच हे करावे, योग्यता. स्पर्धेतील बक्षीस मला मिळावे, ही आहे शक्यता. आता भ्रष्टाचार थांबावा, ही इच्छा. कृपया अर्ज पाठवावा, ही विनंती. ती बहुधा शाळेत असावी, हा तर्क केलाय, म्हणजे अंदाज बांधलाय. तर्क म्हणजे काय, ते अंदाज बांधणे, हो की नाही. पुढे आहे संकेतार्थ. संकेत म्हणजे अट. जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून संकेताचा अर्थ निघतो, म्हणजे अमुक केले तर अमुक झाले असते असे समजते, तेव्हा संकेतार्थी क्रियापद असे म्हणायचे. तर हे कशाने जोडले असते, जर तर. जर मला बोलावले असते तर मी आले असते, निमंत्रण आले तर मी येईन, सुट्टी असली तरी कार्यक्रम होणारच, तुम्ही गेला असता तरी चालले असते. जर तर आलं तर कोण म्हणायचं, संकेतार्थ. तर 4 प्रकार पाहिले आपण. कोणते कोणते 4 पाहिले. स्वार्थ, याच्यामध्ये जसा वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ आहे तसाच असतो. आज्ञार्थामध्ये आज्ञा, प्रार्थना, आशीर्वाद, विनंती, अनुमोदन प्रश्न, सौम्य आज्ञा असते. विद्यार्थ्यामध्ये कर्तव्य, योग्यता, शक्यता, इच्छा, विनंती, तर्क. आणि संकेतार्थामध्ये कंडिशन सारखं असतं, जर हे केलं तर ते करल असं. ठीक आहे. आता पाहूयात सराव संच 3-10 मधला दुसरा. पहिला प्रश्न, विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी या वाक्यावरून क्रियापदाचा अर्थ कोणता. विद्यार्थ, इथे इच्छा आहे ना. ठीक आहे. नंतर इयत्ता 8वी मधील पवन हुशार मुलगा आहे, हे वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता. यातला वाक्याचा काय करायचा, अर्थ ओळखायचा आहे. हे येणार आहे स्वार्थ. साधं वाक्य आहे.
नंतर पहा, देवा कोणीही उपाशी राहू नये. हे कोणत्या अर्थाचे वाक्य आहे पहा. कोणीही उपाशी राहू नये. सदिच्छा आहे आज्ञार्थ. ठीक आहे, आज्ञार्थमध्ये विनंती येते ना. आज्ञार्थमध्येही मी देवाला विनंती की देवा कोणालाही उपाशी ठेवू नकोस. प्रार्थना, ठीक आहे नाही, प्रार्थना केली देवाला. विनंती म्हणजे प्रार्थना केलेली देवाला, म्हणजे विद्यार्थीमध्ये येते विनंती, प्रार्थना, आज्ञा. ज्या वाक्यातील क्रियापदावरून कर्तव्य या गोष्टीचा बोध होत असेल तर ते वाक्य कोणते? कर्तव्य कशामध्ये होतंय? विद्यार्थमध्ये. नियम पुन्हा पुन्हा वाचा. जे आता आपण वाचून दिले वाक्य ना मी, ते पुन्हा पुन्हा वाचा किंवा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. संकेतार्थ वाक्य ओळखा. संकेत म्हणजे काय असतं? जर तर. पहा, तू शांत बसलास तर मी सांगेन. चौथा पर्याय येईल आपला. नंतर पहा, ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्यास काय म्हणायचं? केवळ काळाचा बोध होतो, स्वार्थ. त्याच्या डेफिनेशन मध्ये दिलेलं आहे, व्याख्यामध्ये दिलेलं आहे. अंगी चपळता असणाऱ्यांनीच हे करावे. क्षमता असणे, पाहिलं ना आपण. हे कोणतं येणार आहे? विद्यार्थ. कॅपॅसिटी असेल त्यांनीच हे करावं. शक्यता. खालीलपैकी वाक्य व त्यांचा प्रकार या चुकीची जोडी कोणती? आता पहा, प्रत्येक नागरिकाने प्रगतीसाठी झटले तर देशाची प्रगती होते. संकेतार्थ जर तर आलेला आहे, हे बरोबर आहे. प्रत्येक नागरिकाने प्रगतीसाठी झटले पाहिजे, इच्छा आहे, पण बरोबर आहे. तो कदाचित आकाश भ्रमण करत असेल तर काय? बरोबर नाही, अंदाज बांधतो. तो काय करत असेल? आता कदाचित आकाश भ्रमण करत असेल. असे काव्य कुसुमाग्रजांनीच लिहावे. इथे आशीर्वाद येईल का? नाही. इथे येणारे विद्यार्थ. चौथं प्रकार. 9वा प्रश्न चाललेला आहे. आज्ञार्थी अनुमोदन याचा बोध होणारे वाक्य ओळखा. मी परत लातूरला जाऊ, हेच आहे पहिलंच, हो की नाही? म्हणजे सौम्य प्रकारे विचारलेलं असतं. पुढचं, क्रियापदाचे अर्थ किती प्रकारचे आहेत? 4. ज्या क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होतो त्याला काय म्हणतो आपण? विद्यार्थ. ठीक आहे. खालीलपैकी आज्ञार्थ क्रियापदाचा अर्थ कोणता? ज्या क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा नाही, हे आहे विद्यार्थ. आपलं कोण ओळखायचं? आपल्याला आज्ञार्थ ओळखायचा, हा आहे विद्यार्थ. नंतर ज्या क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, अनुमोदन, हो, हा आहे आपला आज्ञार्थ. पुढचं पण पाहून घ्या. क्रियापदावरून केवळ काळाचा अर्थ होतो, हे असेल स्वार्थ. आणि ते जर अमुक केले तर तमुक केले, कंडिशन, म्हणजे हे आहे संकेतार्थ. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? आपलं उत्तर येणार आहे दुसरा पर्याय. पुढचं, संकेतार्थ असलेले वाक्य कोणते? पहा, जर तर कुठे आले? पेरले तर उगवेल. तिसरं. ठीक आहे, आता आपण पाहिलं आहे 3.10 3. काय पाहिलं पण एक मिनिट. आपण पाहिलं आहे आता 3.10 मधला दुसरा. आता पुढच्या लेक्चरला काय पाहणार आहे? 2 नाही, 3 नाही, याच्यामध्ये डायरेक्ट आहे 3.11. ठीक आहे, तोपर्यंत अभ्यास करा आणि कमेंट लिहित चला. कमेंट लिहिलं की बरं वाटतं आपल्याला, हो की नाही?